नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण रव्याचे घारगे कसे करायचे त्याचा व्हिडिओ बघणार आहे. रव्यापासून घारगे करायचे. ह्या वाटीने मी रवा घेतलेला आहे. हा मोठा रवा आहे, जाड. तुम्ही आपला नेहमीचा जरी उपीटाचा रवा घेतला तरी चालेल. हा खपली गव्हाचा रवा काढून आणलेला आहे. हा 1 वाटी घेतला आहे. त्याच वाटीनं गूळ घेतलेला आहे मी 1 वाटी ह्या वाटीनं. आणि आता हे 2 वाट्या पाणी ठेवायचं आपल्याला. याला 2 वाट्या पाणी ठेवायचं आहे. आणि हे रवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यात गुळाच्या पाण्यात गूळ घालायचा आणि गूळ विरघळल्यानंतर आपल्याला रवा घालायचा. रवा भाजायची वगैरे गरज नाही आहे. थोडंसं तूप टाकूया. छान लागतात, तळून करायचे असतात ते. छान लागतात घारगे. हे आता गूळ विरघळून घेऊया. गुळाचं पाणी झालेलं आहे, उकळलेलं आहे. गूळ सगळा विरघळलेला आहे. आता आपण ह्याच्यात रवा घालूया. आणि शिजवून घेऊया. जाड रवा असल्यामुळे जरासा वेळ लागतो. आपल्या नेहमीच्या रव्याचं जरी केलं तरी छान होते. झाकून ठेवूया. रवा आपला शिजा लागलाय बघा, शिजत आलाय. आता थोडीशी वाफ आली की ताटात काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं आपल्याला हे. आणि त्याच्यानंतर मग घारगे करायचे. 5 मिनिटं मी गॅसवर ठेवते आणि मग ताटात काढून घेते. हे आपला गरा शिजलेला आहे, म्हणजे शिराच म्हणता येईल. हे आता एका ताटात काढून घेऊया. मी झाकण ठेवून तसंच ठेवलेलं गॅस बंद करून 10 मिनिटं. तर हे थंड झालं की मग आपण ह्याच्यात गव्हाचं पीठ घालायचं आणि थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आणि मळून घ्यायचं. हे थंड करून घेऊया आपण. हे थंड करायला ठेवूया. थंड झालाय गरा आपला. आता ह्याच्यात थोडीशी सुंठ पावडर घालूया. थोडंसं जायफळ खिसूया. चवीनुसार मीठ. गोडाचा पदार्थ असला तरी थोडंसं मीठ घालायचं. आणि ह्याच्यात आपल्याला थोडं गव्हाचं पीठ घालून मळून घ्यायचं आहे. 1-2 चमचे तांदळाचं पीठ घालते कुरकुरीतपणा येण्यासाठी. मिक्स करून घेऊया. गुळाचा आणि याचा मस्त वास येते. जायफळ, सुंठ. आता गव्हाचं पीठ घालायचं. थोडंसं पाणी लावायचं. गव्हाचं पीठ मी घातले थोडं. आणि चांगला गोळा मळून घ्यायचा एकसारखा. फार पण पाणी नाही घालायचं. लागेल तसं थोडं.
गोळात मळून झालेला आहे. आता हे तेल पण तापायला ठेवलं इकडं मी. हे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि असं हातावर थापायचं ह्या पद्धतीनं. फार जाड करायचं नाही, किंवा तुम्ही पोळपाटावर घेऊन कागदावर थापले तर चालेल. हे असं करायचं आणि हे तेलात सोडायचं. मीडियम गॅसवर तळायचं. तळायला पण काय फार वेळ लागत नाही, कारण आपला शिजलेला आहे शिरा. लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यायचं. मीडियमच गॅस ठेवलेला आहे मी. हे अशा कलरवर काढायचं. हे अशा पद्धतीनं मी सगळे घारगे करून घेते. हे अशा प्रकारे आपले सगळे घारगे तळून झालेले आहेत. मग लुसलुशीत पण थोडेसे कुरकुरीत असे. हे बघा मस्त तळले गेलेत सगळे आतनं. अशा प्रकारे तुम्ही रव्याचे घारगे करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.